Sangopita is derived from the word Sangopan, meaning parenting. But at Sangopita, we bring up special children with autism, cerebral palsy, Mongolism, slow learning, etc. They are very difficult to manage at home and also require 24/7 attention. संगोपिता ही संस्था सुगवेकर दाम्पत्याने चालू केली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचाच एक मुलगा स्वतःचा हा ऑटिस्टिक आहे. मग ते म्हणाले की एका मुलाला सांभाळण्यापेक्षा आपण अशा अनेक मुलांचा सांभाळ करूया आणि ह्या संकल्पनेतून संगोपिताची निर्मिती झाली. कोंडेश्वर रोडवर बेंडशे गावात ही संस्था स्थित आहे आणि गेली अनेक वर्ष आपण ऍस्पातर्फे त्या संस्थेसाठी काम करतोय. तर ह्या येत्या रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी आपण आपल्या मुलांसह पालकांसह संगोपिताला भेट देण्याचा एक मानस ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त संख्येने या प्रोसेसमध्ये सामील व्हा. एकदा ही संस्था आपण बघूया, आपल्या मुलांनाही कळू दे की आपण किती ब्लेस्ड आहोत की आपल्याला देवाने सगळं काही नीट छान दिलेलं आहे. या संस्थेची माहिती जाणून घेऊया, ही मुलं करत असलेली कामं बघूया, ती मुलं कशी परिपूर्ण होत आहेत, स्वयंपूर्ण होत आहेत ह्याच्याकडेही आपण बघूया आणि आपल्याला जमेल तसा आपला खारीचा वाटा या संस्थेसाठी उचलता आला तर नक्की उचलूया. सो 8 डिसेंबर 2024 सकाळी 9:30 वाजता आपण बदलापूर स्टेशन जवळ भेटायचं आहे. ज्यांच्यापैकी आपल्यापैकी ज्यांच्या पालकांच्या गाड्या असतील ते गाड्या घेऊन येणार असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधा. सो जेणेकरून एक 2-2, 3-3 फॅमिलीज जर एकत्र जाऊ शकलो आपण तर त्याचाही आपल्याला फायदा होईल. संस्थेतर्फे आपल्याला बदलापूर स्टेशन पासून पिकअप आणि परत ड्रॉप करण्यासाठी गाडी उपलब्ध असते, पण ती छोटी मिनी बस आहे, 20-22 जण त्याच्यातून जाऊ शकतात. सो ह्या पद्धतीने आम्ही हा प्रकल्प ठरवतोय आणि तुमची सगळ्यांची साथ मिळेल नेहमीसारखीच अशी आशा आहे. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आवाहन, 8 डिसेंबर रविवार सकाळी 9:30 वाजता बदलापूर स्टेशनला भेटून आपण संगोपिताला जाऊया आणि त्या स्पेशल मुलांसाठी आपण आपल्या आयुष्यातले 1-2 तास नक्कीच देऊया. सो भेटूया रविवार 8 डिसेंबर सकाळी बदलापूर. जय हिंद, धन्यवाद. Various fun activities like picnics, birthday celebrations and various social, religious and national festivals are also celebrated. Along with all these facilities, we always keep trying to come up with new ideas to make them feel special and their life beautiful. But the only thing that holds us back is finance, as it is the most important aspect of any organization. Our efforts needs your support. You can do so through funds and donations, which are eligible under Section 80G of Income Tax Act. Also, sparing your precious time to spend with our wards will be a significant service. So come, let's be a proud part of our Sangopita.